नमस्कार शेतकरी मित्रांनो, हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षांकडून नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याच्या वितरणाचा प्रश्न हा लावून धरला होता व त्यावर राज्याचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांनी देखील घोषणा केली होती की याच महिन्यामध्ये नमोचा दुसरा हप्ता हा जमा करण्यामध्ये येईल आणि अधिवेशन संपल्यानंतर आता तशा प्रकारच्या हालचाली देखील सुरू झाल्या आहेत। आज राज्यामधील प्रख्यात अशा न्यूजपेपरने याबद्दलची अपडेट देखील जाहीर केली आहे। तर मग काय हे सविस्तर अपडेट आणि काय आहे दुसऱ्या हप्त्याची तारीख जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग शेतकरी मित्रांनो, अपडेटची हेडलाईन अशी आहे की शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता पाहिजे असेल तर लवकरच केवायसी करून घ्या। तसेच पीएम किसान योजनेचा आगामी 16 हप्ता देखील जानेवारी महिन्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे। तर मग याबद्दलची सविस्तर अपडेट अशा प्रकारची आहे की राज्यामधील प्रत्येक जिल्ह्यामधील कमीत कमी 15,000 शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसल्याने त्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ हा मिळणार नाही। पीएम किसानचा आगामी 16 हप्ता जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घेणे देखील या ठिकाणी आवश्यक असल्याचे सांगण्यामध्ये आले आहे। याबरोबरच कृषी विभागाकडे पीएम किसान योजनेचे काम आल्यापासून 1.25 लाख ई-केवायसी पूर्ण केले आहेत, तर 23,000 बँक खाते देखील आधार लिंक करून घेतले आहेत। पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील म्हणजेच आगामी 16 हप्ता जानेवारी महिन्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे। याशिवाय राज्याकडून नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील याच काळामध्ये देण्यामध्ये येणार आहे। तसेच राज्यामधील बहुतेक जिल्ह्यामध्ये अद्यापही खातेधारकाचे बँक खाते आधार लिंक नसल्यामुळे त्यांना लाभ मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत। अशा खातेदारांच्या याद्या तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक यांच्याकडे पाठवण्यामध्ये आले आहेत। तसेच शेतकरी खातेधारकांनी त्यांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक करून घेणे आवश्यक देखील आहे। शेतकरी खातेधारक हे पोस्टामध्ये अथवा स्वतः ऑनलाईन पद्धतीने IPCB बँक खाते उघडू शकतात। दरम्यान जिल्ह्यामध्ये ई-केवायसी राहिली असलेल्या शेतकऱ्यांची संख्या कमी राहिली आहे। मागील 2 महिन्यामध्ये कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी अधिक प्रयत्न केल्याने 72,000 शेतकऱ्यांची ई-केवायसी देखील या ठिकाणी पूर्ण केली आहे। परिणामी अधिकाधिक शेतकऱ्यांना पीएम किसान व राज्याच्या नमो शेतकरी योजनेचा देखील आता या ठिकाणी लाभ मिळणार आहे। याबरोबरच शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी फायद्याची आहे। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी बंधनकारक आहे। कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून ई-केवायसी केली जात असल्याने शेतकऱ्यांना पुन्हा ही प्रक्रिया करण्याची गरज देखील नाहीये। वेळेमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करून घेणे आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे देखील आहे। तसेच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी बंधनकारक आहे। ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत ई-केवायसी केली नाही त्यांनी ती तात्काळ पूर्ण करून घ्यावी, अशा प्रकारचे आश्वासन बाबासाहेब जेजूरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बीड यांनी या ठिकाणी केले आहे। तर मग आता राज्यामधील सर्व पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना येत्या काही दिवसामध्ये एकत्रितरित्या 4,000 रुपयांचे वितरण करण्यामध्ये येणार आहे। आणि अशा प्रकारचे अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।